आपल्यासोबत ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत जोडले गेलेले आहेत। तर सुनीलजी, आपण पाहू शकतोय की शिंदेचे काही मंत्री आता भाजपमध्ये जात आहेत आणि यामुळेच शिंदेचे काही मंत्री फडणवीसांच्या भेटीला गेलेले आहेत। तुमचं या सगळ्याबद्दलचं आकलन काय आहे? पहा, भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीसना या बाबतीत कुठल्याही प्रकारची चिंता नाही। एकनाथ शिंदेचे मंत्र्यांनी बहिष्कार जरी टाकला तरी कुठल्याही प्रकारची चिंता देवेंद्र फडणवीसना नाही। कारण भारतीय जनता पार्टीची आजपर्यंत हिस्ट्रीच अशी आहे की मित्र पक्षाला घ्यायचं, मित्र पक्षाला घेऊन त्यांना काम साधून झालं की त्यांना फेकून द्यायचं, ही त्यांची सवय आहे। या महाराष्ट्रात सुद्धा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हात पकडून ते महाराष्ट्रावर त्यांनी आपली सत्ता आणली आणि ज्यावेळी त्यांना वाटलं की आता शिवसेना नको, तर शिवसेनेला चिटकारून शिवसेनाची पार्टी पक्ष तोडून त्यांनी एकनाथ शिंदेना जवळ केला। आता एकनाथ शिंदेची त्यांची भूक भागलेली आहे, तर एकनाथ शिंदेना आता ते काही मला वाटत नाही त्यांचं काम झालेलं आहे। आता एकनाथ शिंदेना त्यांना काडीची किंमत फडणवीस देणार नाही। नक्कीच सुनीलजी, आपण इथे पाहू शकतोय की इथे भाजपकडनं फोडाफोडीचं राजकारण होतंय, अशा प्रकारे शिंदे गटामध्ये नाराजी आहे। भाजपची एकंदर भूमिका काय आहे आणि तुम्हाला त्याच्याविषयी तुम्हाला काय वाटतंय? भारतीय जनता पार्टीची हिस्ट्री तशी आहे। आज आमचा शिवसेना पक्ष फोडला, पक्ष जरी निशाणी दिली, शिवसेना नाव त्यांना दिलं आणि 3 वर्षामध्ये अजूनही सुप्रीम कोर्टाचा निकाल लावू दिला नाही। आता बघा, आता उद्या एकनाथ शिंदेने सुद्धा यांची पार्टी फोडतील, त्यांचा एक गट फोडून ते त्यांना जॉईन करून घेतील, एकनाथ शिंदे रस्त्यावर टाकतील। नक्कीच, धन्यवाद सुनीलजी सविस्तर माहितीसाठी।